आपल्या देशात परदेशी नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना सर्रास घडत आहेत। आताही फसवणुकीचं एक प्रकरण उघडकीस आलं। सक्तवसुली संचालनालयाकडे दिल्लीतून एक मोठी बुकी आणि क्रिप्टोकरन्सी हँडलरला अटक केली आहे। लक्ष्य विज असं या आरोपीचं नाव असून तो दिल्लीतल्या दिलशाद गार्डन मधला रहिवासी आहे। ईडीच्या म्हणण्यानुसार त्याने एका अमेरिकन महिलेची 4 लाख अमेरिकन डॉलर्सची फसवणूक केली आहे। यापूर्वीही गुजरात पोलिसांनी त्याला अटक केली होती। 9 मार्च 2023 रोजी दिल्लीतल्या क्रॉस रिव्हर मॉलमधून त्याला अटक करण्यात आली होती। तेव्हा दिल्ली पोलिसातल्या एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याने फोन करून त्याची सुटका केल्याचं म्हटलं गेलं होतं। एका अमेरिकन महिलेची 4 लाख अमेरिकन डॉलरची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने 4 जुलै 2023 रोजी गुन्हा दाखल केला होता। लिसा रॉथ नावाच्या महिलेला कोणीतरी मायक्रोसॉफ्टचा एजंट असल्याचा दावा करून फोन केला होता। या व्यक्तीने तिच्याकडून क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये 4 लाख अमेरिकन डॉलर्स ट्रान्सफर करून घेतले होते। तपासादरम्यान असं लक्षात आलं की हे पैसे प्रफुल्ल गुप्ता आणि त्याची आई सरिता गुप्ता यांच्या वॉलेटमध्ये गेले। करण चूक नावाच्या व्यक्तीने हे पैसे प्रफुल्ल गुप्ताकडून वेगवेगळ्या वॉलेटमध्ये जमा करून घेतले। यानंतर क्रिप्टोकरन्सी विकून वेगवेगळ्या भारतीय बोगस खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले। करण चूक आणि लक्ष्य विज यांच्या सांगण्यावरून हा व्यवहार झाला। फेअर प्ले 24 सारख्या ॲपवर बेटिंग करणाऱ्या या पैशांचा फायदा झाला। ईडीने या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवला आणि 6 जून 2024 रोजी अनेक ठिकाणी छापे टाकले। या छाप्यांदरम्यान मोठ्या प्रमाणात डिजिटल पुरावे जप्त केले होते। ज्यांची वॉलेट्स वापरली गेली होती त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत। लक्ष्य सूचनेवरून विविध वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते। तो या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं तपासात उघड झालं। ईडीने लक्ष्यला दिल्लीच्या राऊस अव्हेन्स कोर्टात हजर केले। तिथून त्याला 5 दिवसांच्या ईडी रिमांडमध्ये पाठवण्यात आलं आहे।